हा. आणि बघा कम असं राईटला व्हा, सावकाश राईटला जा, त्या अंगठ्याला बघत बघत राईटला जा. पाच जात आहे, सावकाश जा. पहिला अंगठ्या समोर घ्या, आयबॉल समोर, आयबॉल. एक्टिंग का कीड़ा जब दे बड़ी पीड़ा, मत निकालिए उसकी अंत यात्रा। उसकी शांति के लिए ज्वाइन कीजिए ऑनलाइन अभिजात रंग यात्रा। आता परीक्षित सुरू करा. हाँ सर. पहिले तो अमिताभ त्या डॉक्टरच्या केबिन मध्ये येतो. आल्याबरोबर डॉक्टरचे डायलॉग घेऊ का नको? काय गरज नाही तुम्हाला. तो अंगठे सपोर्टला तर गरज घ्या, काय गरज ठीक आहे. ओके सर. तोच चिन्ह तो सांगतो मुझे मरने का कोई हक नहीं, असंच काय दिला ना तो. हा तो आला पहिले केबिन मध्ये आला. केबिन मध्ये पहिले हाय हॅलो केलं, मग त्याला एक्सरे दाखवला. मग अरे बा थोडासा मजाक झाला, मुझे तो लग रहा था ये खाली है रहेगा. ओके सर. सो गुड इवनिंग डॉक्टर साहब. देखिए हमारा 6 बजे अपॉइंटमेंट था और ये देखिए इसे कहते हैं वक्त की पाबंदी. और कैसे हैं आप? अब बताइए मैं कैसा हूँ? ऑपरेशन? ये क्या कह रहे हैं आप? एक मामूली सरदर्द के लिए ऑपरेशन? ब्रेन ट्यूमर? छः महीने? डॉक्टर साहब 6 महीने में ये फट जाएगा तो क्या होगा? डॉक्टर साहब सिर्फ 6 महीने? नहीं, कहीं कुछ गलती हो रही है. मैं अभी जवान हूँ, अच्छा खासा हेल्दी हूँ. अभी मुझे ये अभी तक मुझे कुछ नहीं हुआ. ये मामूली सरदर्द और आप कह रहे हैं कि डॉक्टर साहब कहीं ऐसा तो नहीं कि आपने किसी और का रिपोर्ट मतलब बदली हो गया, या फिर ऐसा हो सकता है कि एक्सरे मशीन में कोई खराबी, या फिर गलती से कोई. गलती से भी नहीं. डॉक्टर साहब प्लीज, मेरी माँ है, मुझ पर मेरी एक छोटी बहन है जो अपाहिज है, एक छोटा भाई है जो स्कूल में जाता है. मुझ पर बहुत जिम्मेदारी है, मुझे मरने का हक नहीं है. डॉक्टर साहब इसका कोई इलाज? आप कह रहे थे ऑपरेशन. मतलब जिंदगी बच भी सकता हूँ क्या? अंधा या पागल? नहीं डॉक्टर साहब, मैं मौत से बदतर जिंदगी. मैं अंधा या एक पागल, मतलब अपने घर वालों पे एक बोझ, एक मुसीबत बनके. मैं जानता हूँ, मैं सुन चुका हूँ. मैं फैसला, हाँ फैसला. एक तरफ मौत है और एक तरफ मौत से बदतर जिंदगी. डॉक्टर साहब मुझे सोचने के लिए कुछ समय चाहिए.
हां सर. ठीक आहे. हा तुम्ही तुमच्या ट्रॅक घेतला. नाही, माझ्या पद्धतीनेच केलं, म्हणजे ओरिजिनल बघितलं मी ते, पण तसं काही केलं नाही. सुरुवातीचं थोडं तसं आले, पण छान आहे, पीस चांगलाच आहे तो, प्रश्नच नाही. म्हणजे कल्पना पण चांगली आहे की त्याला एकाच वेळेला कळते की आता आपल्याकडे फक्त कमी दिवस राहिले, त्याच्यानंतर त्याची जी फिलिंग्स आहेत की ती आपल्या फॅमिलीसाठी असणारं प्रेम, आणि परत तो त्याने ऑप्शन दिलाय, त्या ऑप्शन मधलं जे काही त्याचं जे जीवन त्याने झालं की आंधळा होईल किंवा अपंगत होईल. ठीक आहे, आपण एकदा पुन्हा करूया थोडस अँगल वर्किंग करून. ओके सर. तुमची पहिली एंट्री घ्या. पहिली एंट्री तुम्ही आल्यात, त्यांना भेटतायत. ओके. एक थोडंसं माझं वाक्य मिस झालं पहिल्या भागा होतं. एक्सरे रिपोर्ट बघतो ते वाक्य माझं मिस झालं. एक्सरे रिपोर्ट बघतो तेव्हा चालेल ना. थोडंसं ते काय करा, याचे आपण थोडं ब्रेक करूया आणि करूया. म्हणजे कसं, पहिला तुमचा एंट्री सुरुवातीचे इझी डायलॉग जे असे आहेत की जे संवाद एक साधारण माणूस आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर कसं त्याला विश करतो, त्याच्या मनाची पाठी तशी कोरी असते, तो फ्री आहे आणि त्याला अजून कल्पना नाही की आपल्याला हे सगळं ऐकायला मिळेल म्हणून. ते एका फ्रेश मूड मध्ये आलाय, आनंदी, फ्रेश असा, म्हणजे एन्थुझियास्टिक आहे रादर. तो एन्थुझियाझम तिकडे येऊन म्हणजे खूप असं त्याच्यामध्ये बदल होत असं नाही, पण हा नॅचरल एन्थुझियाझम की आपण कधी पण एखाद्या प्रोग्रामला जाताना, खास करून डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, ते आपण जरा कम्फर्टेबल जातो की जेणेकरून आपल्याला त्यांच्याशी बोलायला पाहिजे. मग आपलं कपडे, अपीअरन्स सगळं काळजी घेतली जाते. आणि याचा जॉब तसा असतो, हा मला वाटते एअरलाईनचा वगैरे चांगल्या ऑफिसला काम असतो, हॉटेलमध्ये काम करतो ना, चांगल्या ठिकाणी त्याचा रोल दाखवलाय तो, आणि त्याचा डेस्कटॉप जॉब आहे तो. तर ठीक आहे, सुरुवातीला ते घेऊया आणि मग नंतर सेकंड डॉक्टरशी बोलतो, ऐकतात, डॉक्टर सांगतात ते. तिसऱ्या भागात त्याची स्वतःची फिलिंग जी आहे ती, आणि चौथ्या भागात लास्ट अल्टिमेटम जे डॉक्टर सांगतात त्याला, असं ते ब्रेक करून देऊ. ओके सर. चला. ओके. पहिला घ्या. याच्यामध्ये काय करता येईल तुम्हाला, जेवढं इझी दाखवता येईल की एखाद्या गाण्याची लकीर तुम्ही बोलताय. अच्छा. राईट. एखाद्या गाण्याची लकीर आहे, कोरा कागज था, मेरा मन, राजेश खन्नाचं गाणं आहे मला वाटतं, असं एखादं गाणं, म्हणजे जो त्या एका मूड मध्ये आहे, अशा मूड मधलं गाणं घेतोय आणि मग डॉक्टरांकडे प्रवेश करतोय. तो प्रवेश केला, तो डॉक्टरांशी बोलतोय, तिथपर्यंत त्याचा मूड तोच आहे. गाण्याच्या सुराने काय एक्सप्रेशन आपोआप येणार आणि वाक्य फ्रेश होते. नुसतं हमिंग घेतलं तरी चालेल, त्याचं हमिंग आलं तरी चालेल, किंवा वाक्य घेतलं तरी चालेल. म्हणजे ते ऐकू येते आणि मग तो दिसतोय, तो बोलतोय, असं पुढे, असं त्या अर्थाने. थोडस असं वाकून मग समोर येऊ का, आणि मग चालेल चालेल. ओके. म्हणजे तुम्ही पाठमोरे आहेत असं दाखवलं तरी चालेल. ओके. तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचा आता नंबर आलेला आहे म्हणून, प्लीज कम, अशा प्रकारे पण चालेल. असं चालेल सर? हो चालेल चालेल. म्हणजे तुम्ही वेटिंग मध्ये आहात फॉर एक्झाम्पल, आणि वेटिंग मध्ये तुम्ही गाणं ऐकताय तरी चालेल. गुड इवनिंग डॉक्टर साहब, कैसे हैं आप? देखिए, हमारा 6 बजे का अपॉइंटमेंट था और इसे कहते हैं वक्त की पाबंदी. कैसे हैं आप? नहीं डॉक्टर साहब, चाय कॉफी नहीं. वो अब बताइए मैं कैसा. आता याच्यात ना आणखीन थोडं अजून क्लीन एक्सप्रेशन आला. आता हे थोडस असं आहे ना की त्याला अजून काही कल्पना नाही. ओके. तेव्हा तो ज्या मूड मध्ये आला ना, त्याला असं वाटतं की आता पटकन मला रिपोर्ट मिळेल आणि कदाचित मी परत माझ्या मैत्रिणीला भेटायला जाईल किंवा घरी जाईल, त्या अर्थाने. ओके. तोच मूड कंटिन्यू करा. आणि तो इझी सांगतो, बघा मी आपण एखादं आपलं प्रावीण्य कसं दाखवतो, बघा 6 वाजलेत, बरोबर आलं की 6 वाजता, दॅट्स इट. समय की हे जे आहे ना ते तसं त्या अर्थाने. ओके. हाँ. गुड इवनिंग डॉक्टर साहब, हमारा 6 बजे का अपॉइंटमेंट था और ये देखिए, इसे कहते हैं वक्त की पाबंदी. और बताइए कैसे हैं? और अब बताइए मैं कैसा हूँ? नहीं डॉक्टर साहब, चाय कॉफी नहीं. हमारी वो एक्सरे की रिपोर्ट आ गई?
हाँ तो रेस्टलेस है, तो रेस्टलेस है। हाँ नहीं नहीं, चाय कॉफी नहीं, वो अपना एक्सरे का रिपोर्ट आया, हाँ हे एक्सप्रेशन, हाँ रेस्टलेस, हाँ इगर टू नो, त्याला माहिती आहे मला काहीच झालेलं नाही, ओके ओके पण जस्ट एक फॉर्मल असं असं. ठीक आहे परत येतो. हा ना, 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 ना. हाँ. गुड इवनिंग डॉक्टर साहब, हमारा 6 बजे का अपॉइंटमेंट था और ये देखिए, इसे कहते हैं वक्त की पाबंदी. और कैसे आप? अब बताइए मैं कैसा हूँ? नहीं नहीं डॉक्टर साहब, चाय कॉफी नहीं, वो हमारी एक्सरे की रिपोर्ट आ गई. अच्छा वेरी गुड डॉक्टर साहब, मैं तो सोच रहा था अंदर कुछ भी नहीं खाली होगा. हाँ सर इथून हे आपण थोडं इथून गुणगुणणं आलं तरी चालेल इथे बघताना, इझी काही नाही माहिती आपल्याला. अरे हा हाँ, इथून मग ते ऑपरेशनचं सुरू होतं, इथून तो वेगळा पॅच सुरू. हा पण टूथपेस्ट वेगळा आहे, बरोबर. हां मग इथपर्यंत असं चालेल. इथपर्यंत त्याचा लाफ्टर म्हणजे तसा इझी गोईंग मूड असेल हा. ना, तो चेहरा तुम्हाला जास्त एक्सप्रेसिव्ह होईल आणि मग जसं ते सांगतात तसं तो श्रिंक होईल. ओके मग एक्सप्रेशन असे ते फोकस होतील जसं ते एक एक गोष्ट सांगतात, कारण मग तो कॉन्स्टंट एकच मूड आहे, नंतरचा मूड आहे तो, त्याची काळजी, त्याची चिंता आणि त्याची भीती, हे सगळं नंतर आहे. हं? बरोबर. इथपर्यंत तुम्हाला लाईट वेन मध्ये जायला हरकत नाही. त्या एक्सरे असा बघतो, अरे वा इझिली बघतो असा, अरे मला माहितीच नाही एवढं सगळं होतं ना आतमध्ये, हां अशा प्रकारे ते इझी होऊन जाईल. ओके. हं. ना 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 ना. हाँ गुड इवनिंग डॉक्टर साहब, ये देखिए हमारा 6 बजे का अपॉइंटमेंट था और इसे कहते हैं वक्त की पाबंदी. और बताइए कैसे आप? अब बताइए मैं कैसा हूँ? नहीं डॉक्टर साहब, चाय कॉफी कुछ नहीं, वो हमारी एक्सरे की रिपोर्ट आ गई. हाँ वेरी गुड डॉक्टर साहब, मैं तो सोच रहा था खाली होगा अंदर तो है. हाँ सर, हाँ सर. हं. आता हाच मूड आहे, हाँ याच मूड मध्ये तुम्ही पुढे असत असत ऐकताच हो. हा अच्छा हा अच्छा हा हा. असं ते आलं पाहिजे. ओके मग आता इथून घेतो. हं, हं. हा ऑपरेशन क्या कह रहे हैं आप? मतलब एक मामूली सरदर्द के लिए ऑपरेशन? हे मामूली शब्द ऑपरेशन. ओके. हाँ? क्या कह रहे हैं आप? एक मामूली सरदर्द के लिए ऑपरेशन? ब्रेन ट्यूमर? 6 महीने, 6 महीने के बाद इथे फक्त ब्रेन ट्यूमर कळलं की त्याच्या लक्षात आहे ब्रेन ट्यूमर काय ते माहितीये. ओके. ब्रेन ट्यूमर मग थोडस हा म्हणजे तो अस्वस्थपणा जाणवायला, ब्रेन ट्यूमर, हँड मुवमेंट आणि थोडं असं वाटतं की थोडं अस्वस्थ व्हायला लागतं की काय, रेस्टलेसनेस थोडा. ओके आणि ते जर का आता ते कसं आहे, 2 प्रकारे घेता येत. एक तर तुम्ही पूर्ण फोकस एका ठिकाणी बघता, असं ब्रेन ट्यूमर 6 महिने असं पण होऊ शकते, किंवा ब्रेन ट्यूमर 6 महिने आणि हे तुमचे हात आहेत ते कुठेतरी करतायत 6 महिने असं, आणि शब्द निघत नाहीत. हाँ ठीक है. अशा प्रकारे पहिला झटका जो आहे, तो पहिला शॉक तो. ओके ठीक आहे. आणि तरी 6 महिने आणि परत त्याला असं वाटतं कुठे आहे ना, त्याला जी गंमत आहे हां मग ते परत हा असं ते पुन्हा तो लाफ्टर मूड, पण तो आता लाफ्टरचा मूड वेगळा आहे. हां वेगळं. म्हणजे कसं की तो एक डायलॉग आहे, चांगला डायलॉग आहे एका नाटकातलं. तसं आहे ते, म्हणजे कसं आहे
की तो सांगतो बॅरिस्टरचं वाक्य आहे की तो जगे आणलेला सक्री जागी आणि तो जगे असं घेऊन येतो. त्याच्या मैत्रिणी त्याला पाठवलेले असतात. त्याच्या असं वाटतं की ती जेव्हा प्रेग्नंट होईल तेव्हा तो ते जगे घालेल तिला आणि ती छान दिसते असं ती कल्पना इंग्लंडमध्ये लोकांची. तर ती जेव्हा जाते असं न्यूज येते तेव्हा तो जगे असं घेऊन येतो आणि म्हणतो हे जगे आता माझ्या आयुष्यात काय तर संपले असं ते आहे. तो जे म्हणतो ना आज परत बघा आप वापस देखो मेरा ही रिपोर्ट है क्या शायद मेरा नहीं होगा. एक मनाला असलेली ती एक फिलिंग आहे ना की कदाचित असं ऑल द पॉसिबिलिटीज कदाचित माझा नाही आहे दुसऱ्याचा एक्सरे आला असेल आणखीन काय असेल असं एक तो प्रयत्न करतो आणि मग शेवटी सांगतो त्याच्या जबाबदाऱ्या उठून जरी तो कन्व्हिन्स करता प्रयत्न करतो की आय शुड नॉट बी द विक्टीम है ना वाय मी असं असते ना ते. ठीक आहे. ऑपरेशन डॉक्टर साहब क्या कह रहे हैं आप? एक मामूली सर दर्द के लिए ऑपरेशन? ब्रेन ट्यूमर? छह महीने? 6 महीने के बाद ये फोड़ा फट जाएगा तो क्या होगा डॉक्टर साहब? आईबॉल मूवमेंट का 6 महीने के बाद एक फोड़ा हट जाएगा तो हाँ. 6 महीने के बाद ये फोड़ा फट जाएगा तो क्या होगा डॉक्टर साहब? 6 आता महीने? हे बोलता बोलता ऐका हे बोलता बोलता 6 महीने के बाद ये फोड़ा फट जाएगा तो क्या होगा. हाँ. फक्त डोक्यावर ते आठवा ओके आणि चटका लागला का काढून. ओके ओके ठीक है. हाँ? ओके. हाँ? ऑपरेशन? डॉक्टर साहब क्या कह रहे हैं आप? एक मामूली सरदर्द के लिए ऑपरेशन? ब्रेन ट्यूमर? 6 महीने? 6 महीने के बाद ये फोड़ा फट जाएगा तो क्या होगा डॉक्टर साहब? डॉक्टर साहब सिर्फ 6 महीने? कहीं आप ये कह रहे हैं कि 6 महीने के बाद शायद मैं मर जाऊंगा? ये ठाम पड़े कहीं आप ये तो नहीं कह रहे कि 6 महीने के बाद मैं असं ठाम ओके. कहीं आप ये तो नहीं कह रहे कि 6 महीने के बाद मैं मर जाऊंगा? डॉक्टर साहब नहीं नाही असं नाही कसा मरू शकतो. हाव कॅन आय डाय असं ते पुढचं आहे ना तो स्वतःला सांगतो. स्वतःला सांगता असं आहे. कुठे दुसरीकडे बघू का डॉक्टरकडेच बघू? नाही डॉक्टरकडे बघायची बघा असं चालेल. ओके हा चालेल. ओके. पण ते सरकारचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही उपवासाने बोलताय स्वतःलाच माहिती असते कदाचित काय पटलंय की नाही पटलंय पण ते सांगतोय निखराचा प्रयत्न करतोय असं. करेक्ट. ओके. कहिए 6 महीने? डॉक्टर साहब 6 महीने में ये थोड़ा फट जाएगा तो क्या होगा डॉक्टर साहब? सिर्फ 6 महीने? डॉक्टर साहब कहीं आप ये कह रहे हैं कि मैं 6 महीने के बाद शायद मर जाऊंगा? नहीं कहीं ऐसा हो सकता है कि ये रिपोर्ट किसी दूसरे का है, गलती से बदल गया है, या फिर एक्सरे मशीन में कोई खराबी हो. हाँ, या फिर दूसरी कोई गलती से भी ये गलती. याच्यामध्ये लगबग घेऊन दे एक्सप्रेशन मध्ये लगबग घेऊन दे आणि ते असं सांगण्याचा अर्थ असं की कन्व्हिन्सिंग नाही हे भी हो सकता है निकराच असं. हा ओके. डॉक्टर साहब सिर्फ 6 महीने? आप ये कह रहे हैं मैं 6 महीने में शायद मर जाऊंगा?
नहीं नहीं डॉक्टर साहब अभी तो मेरी उम्र ही क्या है, मैं अच्छा खासा जवान हूँ, अच्छा हेल्दी हूँ। आज तक इससे पहले मुझे कोई तकलीफ नहीं हुई, और एक मामूली सी सरदर्द हो गया और आप कह रहे हैं कि डॉक्टर साहब कहीं ऐसा तो नहीं कि शायद ये रिपोर्ट किसी दूसरे का आदमी का हो, शायद गलती से बदल गया हो, या फिर एक्सरे मशीन में कोई खराबी हो, या फिर दूसरी कोई गलती से ये डॉक्टर साहब क्या कह रहे, प्लीज प्लीज डॉक्टर साहब, मैं मतलब आप जानते नहीं, मेरे घर में माँ है, एक अपाहिज बहन है और एक छोटा भाई है जो स्कूल में जाता है। मुझ पर बहुत जिम्मेदारी है, मुझे मरने का कोई हक नहीं है डॉक्टर साहब। इथपर्यंत मग हा दुसरा पॅच असेल। हा जो शेवटचे वाक्य आहेत ना, हा ती थोडी हात बोलता येईल, आणखीन हात बोलता येईल की त्याच्यामध्ये अजून थोडं इमोशन येऊ शकतात। क्या कह रहे आप? नाही मेरे घर में त्याला दिसतात, ते समोर दिसले की ते आपाप आणखीन एक्सप्रेशन आणि त्याला बहीण दिसते, भाऊ दिसतो धाकटा, आई दिसते त्याला, हे जर का आलं तर आणखीन चांगलं वाटतं। ओके ओके हा शेवटचं जे 3 वाक्य आहेत, 3-4 वाक्य आहेत, सिर्फ 6 महीने प्लीज डॉक्टर साहब, आप जानते नहीं मुझ पर, मतलब मेरे घर में माँ है, एक छोटी बहन है जो अपाहिज है, एक भाई है जो स्कूल में जाता है, छोटा है, मुझ पर बहुत जिम्मेदारी है, मुझे मरने का कोई हक नहीं है डॉक्टर साहब। ओके सर, ठीक आहे That's good. मग आता लास्ट आहे नाही, हा, आणखीन एक शेवटचा. शेवटचा पॅच मध्ये तू ते ऑपरेशननी काय होऊ शकतं ते वगैरे सांगतो। डॉक्टर साहब इसका कोई इलाज, आप कह रहे थे कुछ ऑपरेशन, हाँ आप बताइए, जो भी ऑपरेशन है मैं करवाऊंगा। क्या? हे तो पहिल्यांचा आला, जो आधीचा आला ना तो आला इकडे, एंट्री करतो तो कसा फ्रेश होता, हा. मनाची तयारी केली, आता अशा प्रकारे असं हा ओके हा पुन्हा रिऑर्गनायझिंग इज माइंड, लेटेस्ट फाईट असं। ओके ओके डॉक्टर साहब इसका कोई इलाज तो होगा, आप कह रहे थे ऑपरेशन, हाँ आप बताइए, जो भी ऑपरेशन है मैं करवाऊंगा। हाँ अंधा या पागल, डॉक्टर साहब मैं समझता हूँ डॉक्टर साहब, ऐसी जिंदगी एक अपाहिज या अंधा, यानी कि एक बोझ, एक मुसीबत जो अपने घर वालों के कुछ काम नहीं आएगा। फैसला, हाँ फैसला, एक तरफ मौत है और दूसरी तरफ मौत से बदतर जिंदगी। डॉक्टर साहब मुझे सोचने के लिए कुछ समय चाहिए। आता फैसला ना, फैसला तुम्ही असे मागे होता, श्वास होता, फैसला असा डोक्यात, हा एक तरफ मौत है, एक तरफ मौत से बदतर जिंदगी, ऑप्शन काय? आणि ते आईचं भावाचं जे याच्या आधी जी वाक्य आहेत ना, एक 2 वाक्य मागे बघतो, काहीतरी वाक्य आहेत ती, त्याला ते असं तो तुटतोय की काय असं वाटतं पाहिजे, अजिब इज गोइंग टू ब्रेक, फक्त ते कन्व्हिन्सिंग वाटतो, तो त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो निकरता, आणि मग तो नंतर ते पुढचं वाक्य बोलतो, ऑपरेशनच्या नंतरच्या ज्या घटना घडतात त्या सांगतात, याच्या आधीचे वाक्य, हे फैसल्याच्या आधीचे 2 वाक्य। एक जिंदगी, एक ऐसी जिंदगी जिसमें मैं
अपने घर वालों के लिए एक बोझ, एक मुसीबत। साइड ऑन साइड अप साइड ऑन साइड अप, राइट लेफ्ट चालू शकेल. ओके, एक ऐसी जिंदगी जिसमें मैं घर वालों के ऊपर एक बोझ, एक मुसीबत, एक सोचने पर है ना एक हाँ. फैसला, हाँ फैसला। एक तरफ मौत है, एक तरफ मौत से बदतर जिंदगी। डॉक्टर साहब, मुझे सोचने के लिए कुछ समय चाहिए। हाँ सर। एक तरफ मौत आहे, एक तरफ जिंदगी. ते फास्ट आहे ना, फास्ट रॅपिड. ते जरा आणखीन 2-3दा रिपीट केलं ना, एक तरफ मौत आहे आणि मग ते डोक्यात घेतलं ओके ओके, तर त्याला अटॅक येतो. चांगला वाटेल. अच्छा ओके विल गो इनटू दॅट पीस ओनली. ओके ओके। हाँ. बच भी सकता हूँ। जिंदगी, एक ऐसी जिंदगी जिसमें मैं घर वालों के लिए एक बोझ, एक मुसीबत। मैं सुन चुका हूँ डॉक्टर साहब, मैं समझता हूँ। फैसला, हाँ फैसला। एक तरफ मौत, एक तरफ मौत से बदतर जिंदगी। एक तरफ मौत, एक तरफ एक तरफ मौत, एक तरफ मौत से बदतर जिंदगी। डॉक्टर साहब, मुझे सोचने के लिए कुछ समय चाहिए। हाँ सर। चांगला होईल तो. आता मगातपेक्षा थोडासा चेंज वाटतो का तुम्हाला? हो हो नक्कीच, खूपच मगाशी change. तुम्ही सुरुवातीला केलं आणि आता खूप change. तर थोडं मी कॉपी फक्त करून हे त्याला. हे आता हे वेगळंच ओरिजिनल आहे. हा सुरुवातीला थोडस हा सुरुवातीचे एक्सप्रेशन तसे वाटले मला. त्याचं जी स्टाईल होती थोडस, पण ते येतेच आपोआप. हो काय असते बऱ्याच वेळेला काही डायलॉग असे असतात ते काय म्हणतात त्याला, ऑल टाइम ते चांगलेच असतात. त्यामुळे तो जो बोलेल तो चांगलाच बोलणार. ते चांगले बोलणारे डायलॉग एकाच टोन मध्ये येणार. असं असतं ते बऱ्याच वेळेला असं असतं. करेक्ट करेक्ट. ठीक आहे, एकदा करायचं तर रन थ्रू करा एकदा, स्टार्ट टू ओके एंड. ओके सर, स्टार्ट टू एंड. लक्षात येईल. स्टार्ट टू एंड. हम्म. ना 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 ने ना ने ने ना 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 ना। हाँ, गुड इवनिंग डॉक्टर साहब। देखिए, हमारी अपॉइंटमेंट 6 बजे की थी और ये इसे कहते हैं वक्त की पाबंदी। और बताइए कैसे आप? अब बताइए मैं कैसा? नहीं डॉक्टर साहब, चाय कॉफी नहीं। हमारी एक्सरे की रिपोर्ट आ गई। अरे वाह डॉक्टर साहब, वेरी गुड। मैं तो सोच रहा था खाली होगी। अच्छा है, कुछ तो है अंदर। ऑपरेशन, एक मामूली सरदर्द के लिए ऑपरेशन? ब्रेन ट्यूमर? 6 महीने? 6 महीने में 6 महीने में ये फोड़ा फट जाएगा तो क्या होगा डॉक्टर साहब? सिर्फ 6 महीने? डॉक्टर साहब, नहीं, मैं तो अभी जवान हूँ, अच्छा हेल्दी हूँ। इसके पहले मुझे कुछ नहीं हुआ, एक ये मामूली सरदर्द हो गया और आप कह रहे हैं कि डॉक्टर साहब, कहीं ऐसा हो सकता है कि ये रिपोर्ट किसी और की है?
हाँ, गलती से बदल गई और ऐसा भी हो सकता है डॉक्टर साहब कि मशीन में कुछ खराबी आ गई हो और ये रिपोर्ट और दूसरा भी गलती से भी नहीं। डॉक्टर साहब प्लीज डॉक्टर साहब आप जानते नहीं मेरी माँ है, हाँ? एक बहन है जो अपाहिज है, एक जो छोटा भाई है जो स्कूल जाता है, अभी छोटा है। मैं मुझ पर बहुत जिम्मेदारी है, मुझे मरने का कोई हक नहीं है डॉक्टर साहब। डॉक्टर साहब आप कह रहे थे इसका कोई इलाज तो होगा। आप कह रहे थे ऑपरेशन। हाँ, जो भी ऑपरेशन है मैं करवाऊंगा। हाँ, अंधा या पागल बच भी सकता हूँ। जिंदगी, ऐसी जिंदगी, एक अपाहिज की जिंदगी जो घर वालों के किसी काम में नहीं आ सकता, एक सिर्फ घर वालों के ऊपर एक बोझ, एक मुसीबत बन के रह जाएगा। डॉक्टर साहब मैं जानता हूं, मैं सुन चुका हूं। डॉक्टर साहब फैसला, हाँ फैसला, एक तरफ मौत, दूसरी तरफ मौत से बदतर जिंदगी। हाँ, फैसला, हाँ, ये एक तरफ मौत है और एक तरफ मौत से बदतर जिंदगी। हाँ, मुझे सोचने के लिए कुछ समय चाहिए डॉक्टर साहब। चांगलं वाटतं, शेवटचं थोडंसं आणखीन कंट्रोल आहे, बाकी छान वाटते. अच्छा, चांगले आहे ते. ओके ओके। हा, चांगलं वाटतं, वेगळं वाटतं एकदम. हाँ, चांगलं वाटतं, वेगळं, बरंच खूपच वेगळं झालं आता। छान आहे. हो, आणि तो सीन आपण नव्याने केल्यासारखं झालंय, राईट, अगदी नवीन असं वाटतंय. हो, चांगलं आहे, या पद्धतीने आपल्याला बरंच शिकता येईल अशा पद्धतीने. करेक्ट। ठीक आहे. आता या काय मिलन मॅडम गेल्या का? आहेत। हा सर. हा सर. ठीक आहे. आता नवीन पीस शोधा तुम्ही, तुम्हाला भरपूर वेळ आहे शोधायला, शोधून घ्या आणि मग आपण तसं असं वर्किंग करून घ्या. आपल्याला ते त्याच्या आता कसं पाठ करू ना पूर्ण? हो, पाठ करा म्हणजे आपल्याला घेता येईल व्यवस्थित. या पद्धतीने केलं तर आपल्याला जास्त करता येईल, जास्त प्रॉपर करता येईल. हा, काय वाटते तुम्हाला? दोघांनी सांगा कसं वाटतं विवरण असतं, म्हणजे ते आपल्याला इतरांसाठी पण ते बरोबर ठरेल की जे आपली मंडळी ज्यांना असं वेळ मिळत नाही, वेळ काढतील थोडे बघून हो, बाबा काय फायदा होतो का की नाही असं. खूपच डेफिनेटली फायदा तर होतो. खूपच इम्प्रूव्ह होईल जरा रेग्युलरली केलं ना तर आपण रेग्युलर करायला पाहिजे. कसं आहे की त्याच्या जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स आणि आपल्यामध्ये जे आहे हे सगळं कशासाठी करायचं, तर प्रत्येकाला एक वेगळी पर्सनॅलिटी आहे, प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाने सादर केलेलं प्रत्येक गोष्ट चांगली असू शकते. त्याच्या जसं इमेज बिल्डिंग नसावं की कोणीतरी करते तसं आपण कॉपीकेट करू नये. इंडिव्हिज्युअलिटी असावी. जेवढी इंडिव्हिज्युअलिटी असेल तेवढे तुमचे एक्सप्रेशन जास्त तुम्ही ताकदीने सादर करू शकाल की ते तुमचं आहे, ओरिजिनल आहे आणि ते तुमच्याकडेच राहणार आहे. तुम्ही यू कॅन परफॉर्म ऍट द बेस्ट. आणि असं असू शकते जर तुम्ही छान केलं तर कुणाला एकाला तरी वाटलं की हे चांगलं करतात, यांच्यासारखं मी करेन, तर ते त्याचं यश आहे ना आपल्या मनाला. हो, आणखीन द्या पाहिजे. हा, ठीक आहे. आणि हे रिलेट करतील लोक, म्हणजे हे नोन सीन्स आहेत, हे फेमस सीन्स आहेत, सो हे लवकर रिलेट होतील पटापटा लोकांना. ते लगेच आपण काय करूया, याला पूर्वी एक कार्यक्रम आलेला टीव्हीवरती, तो असा वेगळ्या प्रकारचा होता, पण त्यात तसं मजा नव्हती. क्या सीन आहे म्हणून
ती हा. अर्चना पूरणसिंग सादर करायची. हो ते अमिताभ बच्चनचे खूप दाखवले. असं एखादं हा तर त्याच्यामध्ये हे सीन काही सीन आपण त्यातले डायलॉग अडॉप्ट केले आणि ओरिजिनल टोन मध्ये बोललो आणि मग आपण आपल्याला सादर करायचं तसं केलं तरी जास्त कन्व्हिन्सिंग होतं. आपण द्यायचं नाही, त्या प्रत्येक व्यक्तीने ते ठरवायचं की समजा तुम्ही करताय या करताय आणखी कोणी करेल तरी आपले प्रत्येकाच्या आवडत्या हिरोचं हिरोईनचं जे काही त्याला आवडते ते करावं, त्यातनं करायला मजा येते. त्याच्यात फक्त एकच राहिलं आजचं आपलं की तुम्हाला मी बोलवतो की त्या अमिताभच्या डायलॉग जे त्याच्या आवाजाचे डायलॉग आहेत त्याला तुम्ही इनॅक्ट म्हणजे लिव्ह द्या. अच्छा. हा एक एक्सरसाइज आहे, तो नेक्स्ट टाइम आपण इम्प्रेस करू शकतो चांगल्या प्रकारे. म्हणजे कसं ते एक्सप्रेशन त्याच्या आवाजातले त्याचा आवाज आपण अडॉप्ट करतो तेव्हा आपल्या आतमध्ये काय बदल होतात दॅट यू कॅन फील बेटर. ओके. आणि जे आपण करणार खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तो. आणि तेव्हा तुम्ही कराल आता त्याचा आवाज नाहीये, आपल्याला आपल्या आवाजात करायचा, आपल्या टोटल आपण जाऊ आणि मग ते करताना जी मजा येते ना तो एक वेगळा अनुभव असतो. सो दॅट यू कॅन लिव्ह दॅट पार्ट असाइड. हे डोक्यात ते खूप बसलेलं असते आपल्या, कारण ते एवढं मोठं लोकांनी करून ठेवलेलं आहे त्याच्यापासून आपण नाम देणं अवघड असतं. साधं सोपं आहे की ते फक्त बघायचं आणि करायचं. आपल्याला अभिनय करताना ती मिमिक्री नसावी, नकला नसाव्यात, त्यात ओरिजिनॅलिटी काहीतरी असावी. तर ते भले 2 मिनिटाचं असेल 2 शब्दाचं असेल पण त्याला जीवन आहे. दॅट इज मच असं वाटतं मला तरी असंच वाटते आणि ते करता आलं तर नेक्स्ट टाइम आपण ते करू. ओके. असं एखादा डायलॉग घेऊन ओरिजिनल साऊंड ट्रॅक आणि मग आपले लिस्ट. सर आणखी एक असं थॉट होता माझ्या डोक्यात. आता मी एखादं कॅरेक्टर पकडून जे बोलतो, आता जसं माझं ते वॉचमन कॅरेक्टर चालू आहे तो त्याच्यामध्ये तो भैया टोन मी करतोय, भैयावाला, तो त्या टोन मध्ये 1-2 वाक्य घेऊन बघू का? हो चालेल ना. हाँ, जैसा आलो मी ना 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 हाँ, अरे कहा डॉक्टर साहिब, हाँ देखिए 6 बजे का अपॉइंटमेंट था और ये देखिए वक्त का एकदम पक्का हूँ. हाँ ते हे म्हणजे हे टोन पकडणं खूप इझी होतं आणि माझ्या आवाजात करायला जरा डिफिकल्ट होतं. ते कॅरेक्टर पकडल्यानंतर ना डॉक्टर साहेब ते एकदम ते नॅचरल त्याच्यातले ते व्हेरिएशन येतात. हे नॉर्मल माझ्या आवाजात कठीण जातं. पण आवाज अजून मॉड्युलेट व्हायला पाहिजे, मी तो होईल चांगला. आता ही सुरुवात आहे. कसं बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच मोठ्या कलाकारांचा जे एखादा डायलॉग बघतो त्यांच्या आवाजात केवढं ते मॉड्युलेट. ऑफकोर्स त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी खूप आहे, डबिंग आहे, बऱ्याचशा विशेष त्यांच्याकडे गोष्टी आहेत. पण आपल्याला इथून सगळं जायचं इथे. ते इथे असेल तर इथे आपण येणार बाय डिफॉल्ट येणार आहे. तो जो काय बदल असतो, एखादा छोटासा डायलॉग आहे, एक फक्त हमिंग आहे, ते पण आपलं वेगळं असू शकतं. बऱ्याच वेळेला ते डिटेल देता येतात आपल्याला. आणि मल्टीलिंग्विस्टिक घेऊ शकतो. हा कमी डायलॉग आहे, आता हा अख्खा डायलॉग आहे, हा इंग्रजीत घ्या, मराठीत घ्या, आपल्या बोली भाषेत घ्या, जेवढ्या बोली भाषा आहेत खूप चांगलं होऊ शकते. फक्त परफॉर्मन्स मध्ये तुमचे परफॉर्मन्स त्याच्या मग मॅनरिझम बदलतो, एक्सप्रेशन बदलतो, सगळं बदलू शकतं त्याच्यामध्ये. म्हणजे हा एक वेगळा आपण एक्सपिरियन्स लोकांना म्हणजे असं आपल्या मुलांना देऊ शकतो की अशा बोली भाषेत पण ते होऊ शकते की जेवढ्या बोली भाषा आपल्याला येतात 2 किंवा 4 त्या भाषेत जर का सादर केलं कसं वाटेल. ओरिजिनल, मग आपली भाषा आणि बोली भाषा अशा प्रकारे. आणि फॉरेन लँग्वेज घ्यायची, कुठेतरी फॉरेन, इंग्रजी तर कॉमन लँग्वेज, इंग्रजीमध्ये सादर करतो खूप चांगलं होऊन जाईल ते. ते केवळ आपल्या आवाजावरती कमांड यावं म्हणून इट्स एक्सरसाइज ज्याला आपण म्हणू, वेगळ्या प्रकारचं एक्सरसाइज, ऑडिओ व्हिज्युअल प्रॅक्टिस. बोली म्हणजे सर आमच्याकडची मराठी असं तसं म्हणताय का? तुमच्याकडे जी भाषा आहे. अरे काय डॉक्टर साहेब आता आलो मी 6 वाजता. पाबर टाइम टाइम चुकत नाही मी. हा टाइमचा पक्का हा जो आहे ना, टोन चांगला आहे तुमचा, खूप चांगला टोन आहे तो. म्हणजे कसं आहे ऐरावणी भाषा बघा, ऐरावणी भाषा आहे, जळगाव मालवणी भाषा आहे, म्हणून त्यात एक्सप्रेशन येऊ शकतो. हा एक्सप्रेशन खूप आणि इझी. बोली पकडली कारण ती आपली भाषा आहे. आपली भाषा आहे ती. दुसऱ्या भाषेत जायला वेळ लागतो आपल्याला, हिंदीमध्ये किंवा अन्य भाषेत जायला थोडासा जो मायक्रो सेकंदचा वेळ लागतो ना, त्याच्यामध्ये मग आपला गोंधळ होतो. आणि यू गो अवे फ्रॉम द एक्सप्रेशन. जे असं आहे हिंदीवाल्याला हिंदी चांगली आहे, मराठीवाल्याला मराठी चांगली येऊ शकते, पण आपली बोली भाषा ही परमनंट असावी आपल्यासोबत. आणि बोली भाषेतले असे सर्व प्रयोग चांगले होतात, चांगले होऊ शकतात. वी कॅन वर्क इट आउट. आपण असे चांगले 10-12 मनोरंग निवडायचे आणि बोली भाषेत ते सादर करायचे, एका टाईपचे मनोरंग आणि त्याच्या
आपला परफॉर्मन्स आणि बोली भाषा असं पण आपण करू शकतो. उलट चांगलं वाटेल, खूप चांगलं जाईल ते. म्हणजे माझा जो आवाज आहे आता सध्याची माझी जी भाषा आहे त्याच्यामध्ये बोलणं कठीण जातं. तेच एखादं काहीतरी पकडलं, एखादी बोली भाषा किंवा कॅरेक्टर पकडलं तर त्याच्यात इझी जातं. संभव हे असं ऑब्झर्वेशन आहे. हा, तो मॉड्युलेट होतो त्याच वेळेला मॉड्युलेट. हा, तेव्हा इझिली मॉड्युलेट होतो. आता म्हणजे नॉर्मल येतो, एखाद्या भैया टोन मध्ये पण आहे. ब्रेन ट्यूमर हुआ नहीं डॉक्टर साहब, आप क्या कह रहे हैं, हमारे ऊपर बड़ी जिम्मेदारी है, हमें माँ बहन है, एक बहन अपाइज है, एक भाई है जो छोटा स्कूल में जावत है, हमारे लिए हम ऐसा मर नहीं सकता हूँ. हे असं बरंच येतं इझिली. हेच जर का मी माझे त्याचं काय रिझन मला तेच. त्याचं कारण एकच आहे की तुम्ही अडॉप्ट होता पटकन. ओरिजिनल व्हॉइस मध्ये ती एक, आणि लँग्वेज माइंडसेट तुमचा चांगला आहे. त्याच्यामध्ये व्हरायटी येऊ शकते, तुम्हाला व्हरायटी आणू शकते. म्हणून तुम्हाला नॉर्मल भाषेत बोलताना त्रास होतो. हा, असं असू शकते. देर आर पॉसिबल. नॉर्मल यायला वेळ लागतो, पण अडॉप्ट करायला सोपं वाटते तुम्हाला. जी दुसरी भाषा आहे त्यात अडॉप्ट नको, तो माइंडसेट चांगले आहेत तुमचे म्हणूनच. पण नॉर्मल भाषेत काय येत नाही त्याचं कारण एकच आहे की तुम्हाला असं वाटतं की नॉर्मल भाषेत काय बोलता येईल मला. ही पण शक्यता असते. ही पण एक शक्यता असते. आपल्याला आपल्या भाषेमध्ये जनरली असं वाटते की मला येते, किंवा ठीक आहे ना, किंवा दुसरा भाग आहे की दुसऱ्या भाषेचं आकर्षण खूप असते. माझ्यापेक्षा माझी दुसरी भाषा मला जास्त आवडते आणि मग तिथे मी जास्त फोकस करतो. बाकी काय नसतं. येऊ शकेल, काय प्रॉब्लेम नाही. उलट सांगितलं असं त्या लोकांनी की बाबा आपल्या भाषेतच आपल्याला व्यक्त करता आलं पाहिजे. आपली भाषाच चांगली, व्यक्त करायला तीच भाषा योग्य आहे. आणि दुसऱ्या भाषा शिकायला वेळ लागतो. कमी लोक आहेत की ज्यांचं लँग्वेज माइंडसेट खूप चांगला आहे. सो दे कॅन लर्न एनी लँग्वेज, दे कॅन अडॉप्ट एनी लँग्वेज, असं आहे. हो, नाही मला रमेश पवारांनी उच्चार मी इझिली बोलतो. एक तमिळ माझा मित्र होता, त्याने एक जर्मनीला होतं. ते मी त्याला हे सांगत होतो की मला जर्मन येत नाही. इश्क काय ना डॉइच, हे जे त्या बाईने ऐकल्यावर, यू टोल्ड सो कन्व्हिन्सिंगली दॅट इट इज नॉट बिलिव्हेबल दॅट यू डोंट नो जर्मन. मग तेच लँग्वेज माइंडसेट चांगला आहे ते असल्यामुळे यू कॅन लर्न एनी लँग्वेज आणि यू कॅन अडॉप्ट. पण मग आपल्या भाषेकडे थोडंसं असतो, ते प्रॉब्लेम. आपल्या भाषेपेक्षा हा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण दॅट कॅन बी इम्प्रूव्ह. त्याला तुम्ही आपल्या भाषेतले प्रयोग जास्त केलेत की आपोआप येणार. आपल्या भाषेमध्ये तुम्ही जास्त प्रयोग केलेत की जसं कविता सादर करणं, मॉड्युलेशन साठी खूप चांगला भाग आहे. नाही, वेळ लागतो. जसं टिळक आगरकर आहे किंवा सावरकर आहे, ते आपल्याच भाषेत आहे. ते वेळ लागतो, पण ते येतं, त्याला वेळ लागतो. हे खूपच इझिली होतं. हे आता लगेच मी दुसऱ्या लँग्वेज बोलायला गेलो ना तर इतक्या इझिली त्याच्यात व्हेरिएशन येईल, मॉड्युलेशन येईल. पण ते आपल्या साध्या लँग्वेज जरा कटकट होतं. आपल्या लँग्वेज मध्ये होत नाही कारण आपण थोडा फोकस नाही करत. एक भाग करतो, आपल्याला असं वाटतं की येते आपल्याला, हे हा एकच भाग आहे, बाकी काही भाग पोटेन्शियल तेच आहे. फक्त अडॉप्ट इतक्या चांगल्या अडॉप्ट कारण त्याला एक नॅचरल एक सुप्ता असं असते ना, नेहमी माणसाला असं वाटत असते जे अवघड आहे ते पहिलं आलं, मोर डिफिकल्ट ते आपण तिकडे पहिला जातो. पण मग इथे कसं जे सोप आहे आपलंच आहे ना, मग काय होणार की प्रॅक्टिस इट इज बाउंड टू कम. अशी एक सायकोलॉजी आहे, त्याचाच तो भाग आहे, बाकी काय नाही. ठीक आहे, आणखीन काय वॉज गुड, काय अनुभव? हा सर, एकदम असं केलं तर म्हणजे बापरे. हो सर, मस्त वाटलं. सर फक्त आता हे माझी भीती घालवायला मी रोज काय करू? आरशासमोर प्रॅक्टिस. मग तुम्हाला मी व्यायाम दिला चांगल्यापैकी, व्यायाम करा, डू दॅट प्रॅक्टिस. यू मस्ट डू दॅट. आणि असे नवीन नवीन पीसेस शोधा. सिनेमा बघत असाल, सिनेमातले पीसेस शोधा, ते डायलॉग रेकॉर्ड करा आणि ते पाठ करा. हा एक चांगला व्यायाम आहे, कळलं का? आपण सगळा सिनेमा सादर करू शकतो, कारण चांगली सिनेमाचा स्क्रिप्ट घेऊन पूर्ण आपण आपल्यासाठी करू शकतो, आपल्या अभ्यासासाठी. दॅट इज व्हॉट इज नीडेड, असं आहे ते. हो सर, हो सर, परवा घेऊया आपण. हो, नक्की नक्की. तुम्हाला जे वाटते ते इतरांना सांगा, म्हणजे इतर मंडळी थोडी जागी होती. हा व्हिडिओ बनवून मी टाकतो सर. हा पण व्हिडिओ बनवून टाकतो. ओके, बाहेरच्यांना पण कळू देत ना, चालेल बाहेरच्यांना पण. चालेल. ओके, चला ठीक आहे. जय जय. जय